सासरे बुवा करतातच अशा अनेक गोष्टी. तर नाही, मी एकांकिका स्पर्धांपासून एंटरटेनमेंट फील्डशी रिलेटेड होतोच. आणि 2 आधी सिनेमेही लिहिले होते. पण मी पण गुरुदादासारखा कोकणातलाच, आमचं बाजूबाजूलाच गाव आहे, त्यामुळे प्रत्येक सुट्टी माझी पण कोकणात जायची. तर त्याच्यामुळे आधी पण जे 2 सिनेमे लिहिले, हापूस आणि संदूक, ते दोन्ही कोकणातलेच लिहिले गेले. मग बरेच वर्ष सिनेमा नव्हता लिहिला, बाकी सगळं ॲडव्हर्टायझिंग आणि मालिका वगैरे हे सगळं चालू होतं. मग जेव्हा आम्ही ओशन फिल्म कंपनी म्हणून सिनेमा प्रोड्यूस करावा असा विचार केला, त्यावेळेला ऑब्व्हियसली गोष्ट मी लिहीन असं चाललेलं. आणि मग जी गोष्ट सुचली ती परत दशावतार, कोकण, त्या पार्श्वभूमीवरची सुचली. आणि दिग्दर्शन करायचं असंही ठरलं नव्हतं. पण जेव्हा गोष्ट लिहून झाली त्यावेळेला असं झालं की जर ही गोष्ट नीट मांडायची असेल तर कदाचित दुसऱ्याच्या हातात दिली तर कदाचित माझ्या मनात जे आहे ते नीट पोचवता येणार नाही. म्हणून मग ती पण जबाबदारी घेतली. आणि मग गोष्ट लिहिल्यानंतर सगळ्यात पहिले असं ठरलं की वाचल्यानंतर लक्षात आलं होतं सगळ्यांनाच की कठीण रोल आहे. आणि एकच नाव डोळ्यासमोर होतं की दिलीप प्रभावळकरांना विचारायचं. आणि आमची काही ओळख नव्हती. मी असंच त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना विचारलं की भेटायला येऊ का. आणि दिलीप काका शक्यतो एवढे पर्टिक्युलर ॲक्टर आहेत की ते अख्खी स्क्रिप्ट हातात असल्याशिवाय आणि अगदी त्यातले संवाद बारकावे सगळे माहीत असल्याशिवाय चटकन होकार देत नाहीत. आणि माझ्याकडे फक्त गोष्ट होती. तर मी गोष्ट ऐकवायला गेलो, त्यांना थोडीशी गोष्ट ऐकवली आणि आमची अर्ध्या तासाची मीटिंग 3.5-4 तास चालली. तेव्हा मला थोडे होप्स जागृत झालेले. आणि मी डोक्यात हे फिक्स केलं होतं, जर दशावतारला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला तर ही गोष्ट गुंडाळून ठेवायची, कारण की ही गोष्ट इतर कोणीही सादर करू शकत नाही. अरे पण मी असं वाचलं की तुझ्या डोक्यात 2 नावं होती, एक दिलीप प्रभावळकर आणि दुसरं रजनीकांत. खरं आहे ते? अशी बातमी आहे, पण रजनीकांत वगैरे असा विचार आम्ही केला नव्हता ऑनेस्टली. एक होतं आमच्या डोक्यात की ही या कथेची गरज अशी आहे की यातला जो ॲक्टर, जो लीड रोल आहे बाबुली मिस्त्रीचा, तो एका वृद्ध दशावतारी कलाकाराचा आहे आणि त्याला प्रचंड व्हेरिएशन ॲक्टिंग वाईज आहेत, कॅरेक्टर वाईज आहेत, लुक्स आहेत वेगळे वेगळे आणि टफ आहे. आणि त्याच्यात हे सगळं कन्व्हिन्सिंगली करू शकणार आहे. आणि जे त्याच्यासाठीचं एक टेम्परामेंट लागतं, ज्याच्यासाठीची जी डेप्थ लागते, ते दिलीप प्रभावळकर सोडून कोणीही करू शकेल असं खरंच नव्हतं डोक्यात. त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं आणि पटकथा लिहायच्या आधीच त्यांच्याकडनं मला तत्वतः होकार आला की मी करायला तयार आहे, त्याच अटीवर की तू याचं नीट तयारी करशील सगळी. आणि मी जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हा ते मला सारखे विचारत होते, हे सगळं तुला शक्य होणार आहे करणं? कारण की याच्यात खूप चित्रविचित्र गोष्टी मी लिहिल्या होत्या, प्रसंग लिहिले होते त्यातले. तर ते मला परत परत विचारत होते, हे सगळं तू मराठीत करू शकणार आहेस? तर मी म्हटलं मी करेन, तुम्ही विश्वास ठेवा. तर तो एक गड सर झाला आधी आणि मग गुरुदादाचा गड सर केला, कारण की मी स्क्रीन प्ले लिहिला होता. तू असं आहे की म्हणजे आम्ही आत्तापर्यंत ना मल्टीस्टार कास्ट सिनेमे ऐकलेत किंवा बघितलेत, मल्टी स्टार प्रोड्युसर्स. हो. म्हणजे एवढे प्रोड्युसर एका वेळेला, म्हणजे आपण इमॅजिनच करू शकतो की किती 9-10 प्रोड्युसर आहेत ना. 10 दशावतारासाठी 10. पण ते तुझे सासरे ते काय प्रोड्युसर नाही आहेत, क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. नाही ते सासऱ्यांचे असं आहे की पिक्चरसाठी पैसे हात घालताना सासरा सोडून बाकीच्या 10 जणांच्या खिशात हात घातलेला आहे.